Chental's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आषाढी एकादशी स्पेशल इडली व डोसा उपवासासाठी कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. 2 वाटी वरीचे तांदूळ व अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा आणि वरीचे तांदूळ 2 बॅचमध्ये बारीक करून घेतलेले आहे. तर जास्त अगदी पिठासारखे करायचे नाही, अगदी थोडंसं रवाळच हे पीठ दळावे, त्यामुळे इडली छान आपली रवाळ होते. तर आता या ठिकाणी आपले पीठ बारीक करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने उरलेलेही वरीचे तांदूळ आणि साबुदाणा एकत्र करून त्याचेही चांगले पीठ तयार करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी 2 वाटी वरी आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दही वापरायचे आहे. 2 वाटी वरीसाठी 1 वाटी दही या ठिकाणी वापरायचं आहे. दही थोडं आंबट असलं तरीही चालेल, त्यामुळे आपली इडली छान आंबट अशी लागते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं दही. पहिल्यांदा दही पूर्ण मिक्स छान करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग पाणी घालायचं आहे. लगेच पाणी वापरायचं नाही. चमच्याने हलवून घेतल्यानंतर आता हाताचा वापर करायचा आहे व हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हाताने मिक्स केल्यामुळे दही सगळीकडे लागते. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती असेल की माझी दुसरी कादंबरी सुकलेल्या आठवणींचा झरा प्रकाशित झालेली आहे. तर आपल्याला जर ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. आषाढी एकादशी निमित्त हा पदार्थ आपण बनवत आहोत. तर प्रथम आपल्याला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा जर पदार्थ आपण आषाढी एकादशी दिवशी किंवा श्रावण महिन्यात कधीही, आता खूप सारे उपवास असतात, त्यावेळी तुम्ही हा पदार्थ केलात किंवा इतर उपवासालाही हे तुम्ही नेहमी करू शकता. तर अशा पद्धतीने हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला किती पाणी हवे आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. शक्यतो इडलीचे बॅटर जास्त पातळ नसते, त्यानुसार थोडे थोडे करूनच पाणी त्यात ॲड करायचं आहे. तर आता हे हाताने परत एकदा मळून घ्यायचं आहे. हाताने हे केल्यामुळे त्याच्यात चांगली हवा भरली जाते व पीठ चांगले फुलते. वरी आणि साबू जास्त लवकर फुलतो. तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून किमान 20 ते 25 मिनटं तरी हे साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता हे आपले बॅटर तयार झालेले आहे. जर आपल्याला वेळ असेल तर आपण हे आदल्या रात्रीही करून ठेवले तरीही चालू शकते. आता मला वेळ कमी असल्यामुळे मी हा पदार्थ लगेच करणार आहे. तर आता आपण यासाठी चटणी बनवणार आहोत. चटणी बनवण्यासाठी जे आपल्या घरात किसलेले खोबरे आहे ते घ्यायचे आहे. 1 वाटी. 1 वाटीला थोडं कमीच घेतलेले आहे. तर आता उपवासाला काय काय चालतं ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर खोबऱ्याबरोबर मिरची, आपल्याला किती तिखट हवे आहे त्यानुसार आपण मिरची टाकायची आहे. त्याचबरोबर आता उपवासाला बऱ्याचदा आलं चालतं, मग आपण यामध्ये आलंही टाकायचं आहे. तर असं 4 ते 5 कट करून आलं टाकलेलं आहे. अगदी थोडं आलं टाकायचं आहे, नाहीतर चटणीला आल्याचाच जास्त वास येतो. आता या ठिकाणी 1 चमचा दही टाकायचं आहे. दह्यामुळे टेस्ट अगदी छान येते. आता ही थोडंसं पाणी टाकून आपल्याला किती पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करून ही आपली चटणी तयार करून घ्यायची आहे. पहा, खूप छान ही आपली चटणी तयार होते. मिरचीचा कलर जेवढा आहे तेवढाच ह्याला ग्रीन कलर येतो. जर तुम्हाला शेंगदाणा आवडत असेल तर तुम्ही थोडं भाजून यामध्ये शेंगदाणे टाकले तरीही ही चटणी चांगली तयार होते. तर पहा, आपले हे बॅटर सेट झालेले आहे, तयार झालेले आहे. तर याच्या आपण इडल्या तयार करू शकतो. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून
घेणार आहोत. इडली पात्र आधीच तयार ठेवायचं आहे. त्यामध्ये एक लिंबू टाकून पाणी टाकून हे तयार ठेवायचं आहे. आणि ज्या वेळेला इडल्या आपण बनवणार आहोत त्यावेळेला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल तर लावून झालेलं आहे. तर आता चमच्याच्या साहाय्याने पळीच्या साहाय्याने आपण हे बॅटर ओतून घेणार आहोत. तर आता यामध्ये आपण सोडा किंवा इनो असलं काहीही वापरलेलं नाही. आणि जर हे पीठ स्वतःहून जर आंबेल तर आणखीन इडल्या सॉफ्ट आणि हलक्या होतील. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की पीठ थोडंसं आंबवण्यासाठी ठेवावं. किमान 2 तास तरी ठेवले तरी ही इडल्या छान हलक्या आणि टेस्टी होतात. तर आता हे पीठ आपले चांगले तयार झालेले आहे. तर आता इडली पात्रामध्ये आपण ह्या इडल्या तयार करण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता ह्या इडल्या छान इडली पात्रामध्ये बनवून घ्यायच्या आहेत. तर एक एक करून सगळ्या इडली पात्रामध्ये डिश ठेवून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा गॅस थोडा मोठा करून लगेच बारीक करून 10 मिनटं ठेवून ह्या इडल्या आपल्या रेडी झाल्यात का पाहायचं आहे. तर चमचा घालून पाहायचं आहे की आपल्या इडल्या चांगल्या तयार झाल्यात का. तर ह्या इडल्या आपल्या चांगल्या तयार झालेल्या आहेत, कारण चमच्याला चिटकले नाही पीठ. तर फ्रेंड्स, तुम्ही कधी अशा प्रकारच्या इडल्या घरी बनवलेल्या आहेत का? आणि जर का तुमची काही थोडी वेगळी रेसिपी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता याच सेम बॅटरचा आपण डोसा बनवून घेणार आहोत. आता डोसा बनवताना थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी टाकल्यामुळे आपला डोसा आणखीन चांगला होण्यास मदत होईल. एक पॅन घ्यायचा आहे, तो चांगला गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यावर तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि पटापट डोसा बनवायला घ्यायचा आहे. तर हा आपला डोसा खूप छान, इडलीपेक्षाही डोसा खूप छान लागतो. अगदी कुरकुरीत जसा आपल्याला हवा आहे तसा डोसा तयार होतो. आणि असा जर डोसा उपवासाला जर होत असेल तर उपवास करायला काय हरकत आहे. असा हा डोसा, त्याच्यावर आणखीन मिरची पूड थोडीशी भुरभुरली तर आणखीनच हा डोसा टेस्टी लागतो. म्हणजे असाच जरी खाल्ला तरीही छान लागतो. चटणी जर करणार नसेल आपण तर फक्त त्याच्यावर थोडीशी मिरची पूड टाकायची. खूप छान टेस्टी हा डोसा लागतो. आणि जर आपल्याला जिरापूड चालत असेल उपवासाला तर तुम्ही जिरापूडही वरून टाकू शकता. तर फ्रेंड, कशी काय वाटली ह्या रेसिपीज? अगदी सोपी आहे. अगदी 15-20 मिनटातच हा पदार्थ तयार होतो. खूप काही प्रिपरेशन करावी लागत नाही आणि झटपट असा डोसा आणि इडली तयार होते. तर उपवासाला या आषाढी एकादशीला नक्की करून पहा. आणि जर चांगली झाली आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा. अशा पद्धतीने इतरही डोसे करून घ्यायचे आहेत. आणि ही आपली उपवासाची डिश तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे उपवासाची डिश. खरंच असा जर मेनू उपवासाला असेल तर नक्की आपल्याला उपवास करायला कंटाळा येणार नाही. तर नक्की करा. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका आणि हाईप करायलाही विसरू नका. तुमचं एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी माझ्या चॅनेलला म्हणजे शीतल्स कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.